रामकृष्ण हरी. सज्जनो, आज आपणापुढे मनुष्य दुसऱ्याकडे जास्त बोटं करतो. तो दोषी आहे, तो मूर्ख आहे, तो नालायक आहे, तो असा आहे, तो तसा आहे, निंदा नालस्ती नाना प्रकार करणार आणि बाकीचे बोटं इकडं वळलेले असतात. ते मात्र तो पाहत नाही, आत्मनिरीक्षण करत नाही. आत्मनिरीक्षणसुद्धा माणसाने केलं पाहिजे आणि आत्मनिरीक्षण आपला स्वाध्याय कधीतरी उघडला पाहिजे. तसं न करता माणूस दुसऱ्यावर जास्त केंद्रित होतो आणि त्याचे दोष काढीत बसतो. या अर्थाने आजचा हा सुभाषिताचा भाग आहे. सुभाषितकार म्हणतात, परवाच्ये शून्य पुनः सर्वे भवन्ति सर्वदा, आत्मवाचन जानन्ति जानन्नपि च मुह्यते. सुभाषितकार म्हणतात, परवाच्येषु निपुणः सर्वे भवन्ति सर्वदा. काही माणसं दुसऱ्याचा दोष पाहण्यामध्ये सदा तत्पर असतात, सदा कुशल असतात. तो असा आहे, तो तसा आहे, तो मूर्ख आहे, तो नालायक आहे, तो इथं चुकला, तो तिथे चुकला, त्याला नीट समजत नाही आहे, हा बैल आहे, तो गाढव आहे. नाना प्रकारचे शब्दसंग्रह त्यांचा इतका असतो, कारण तो त्याच व्यवसायात असल्यासारखे असतात. सुभाषितकार म्हणतात, पर वाच्येषु निपुणः सर्वे भवन्ति सर्वदा. नेहमी ते दुसऱ्याचा दोष काढण्यामध्ये गुंतलेले असतात, पटाईत असतात. आत्मवाचन न जानन्ति, पण स्वतः आपण कसे आहोत याचं निरीक्षण तो कधी करत नाही. आणि जरी जाणत असला स्वतःचे दोष तरी जानन्नपि च मुह्यति, तिकडं तो दुर्लक्ष करतो, आपल्या दोषाकडे दुर्लक्ष करतो आणि दुसऱ्याचे दोष काढण्यामध्ये तत्पर असतो. असा या सुभाषिताचा अर्थ आहे. त्याच्यावर एक दृष्टांत पाहूया. एक उत्तम चित्रकार होता. त्याने आपलं चित्र काढलं आणि एका चौकामध्ये ते चित्र लावलं. सुंदर चित्र काढलेलं होतं आणि ते लावलेल्या चित्राच्या खाली त्याने मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं, चूक दाखवा. संध्याकाळपर्यंत लोकांनी इतक्या चुका दाखवल्या की ते चित्र सगळं खराब केलं. मग त्या चित्रकाराने दुसऱ्या दिवशी त्याने तेच चित्र काढलं, पुन्हा त्याच ठिकाणी लावलं आणि तेच चित्र काढल्यानंतर त्याने खाली लिहिलं की यामध्ये दोष काय आहेत ते दाखवून सुधारणा करा, सुधारणा करा. असं लिहिल्यावर ते चित्र पाहिजे लोक पुढं जायचे, चित्र पाहिजे पुढं जायचे. कोणीही त्याच्यात सुधारणा केली नाही. चित्र जसंच्या तसं संध्याकाळपर्यंत राहिलं. तात्पर्य काय की दोष काढणारे लोक आहे, चूक दाखवा म्हणले, सगळ्यांनी चुका काढल्या, सगळं चित्र खराब करून टाकलं. पण याच्यामध्ये सुधारणा करा असं जेव्हा लिहिलं तेव्हा कोणीही त्याच्यामध्ये डोकं चालवलं नाही, वेळ घातला नाही. कारण डोकं जास्त वापरायचं नाही, कारण तो अवघड धंदा आहे. आणि चुका काढायच्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या सुभाषितकाराने सांगितल्याप्रमाणे असं आहे. आणि म्हणून आपण जेव्हा काय दुसऱ्यावर दोष देतो ना, तेव्हा त्याचं नीट परीक्षण, नीट संदर्भ, नीट त्याची योग्यता तपासा. तो समोरचा माणूस आहे जे काय बोलतो आहे आणि नंतरच त्याच्यावर टीका टिप्पण्या कराव्यात, असं या सुभाषितकाराला म्हणायचं आहे. तेव्हा आप सुधर गए सब जग सुधरतं आहे. तेव्हा आपण सुधारणं म्हणजे जगातला एक अपसुधारणारा माणूस कमी होणं आहे. तेव्हा आपल्यापासून सुधारणा, चांगली सुधारणा करायची आणि तेच या सुभाषितकाराला सांगायचं आहे. तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.